चला ओपनिंग पे रेडी करा लगेचच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. लगेचच मैदानात पाठवा. ऑलरेडी फिल्डिंग सेट होते देवगाव टायगर्सची. पहिल्या फेरीतील दोन विजेते संघ एकमेकांसमोर सध्या आपण बघत आहोत. चार षटकांचा सामना आघाडीसाठी दाखल होत आहेत योगेश कोर आणि त्यांची सोबत देत आहेत मनोज केमारी. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे. क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व स्वर्गीय अनंता गणपत कथोरे स्मृती चषक 2026. एकंदरीत आज 8 संमेलित झालेले संघ आणि त्या 8 टीमच्या दरम्यान पहिल्या पलवातील हा पहिला दिवस. पहिल्या पर्वाच्या निमित्त हा प्रारंभी दिवस ज्यातील सामना आपण बघत आहोत तो फर्स्ट राऊंड मधील दोन विनिंग टीम एकमेकांसमोर. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या विरोधात देवगाव टायगर्स. देवगाव टायगर्सनं टॉस जिंकत फिल्डिंगला पसंती दिलेली आहे तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलंय. प्रतिस्पर्धी टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरेला. सामना सुरू होतो. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. चला ऑफिशियल अंपायर आपापल्या जागा एक्वायर करा. 4 षटकांचा सामना. यापूर्वी 2 सामने जिंकत रोहित हरड, राहुल सोमन्या, आर्मी जनमान बेलपाडा संघ बक्षीसपात्र फेरीत दाखल झालेला आहे. तर त्यांच्या विरोधात आता कुठला संघ इनॅक्शन असेल हे पाहायचं आहे. त्याच कारणासह सामना आता महत्वपूर्ण बनेला आहे. विनिंग टीमनं उद्या बरोबर 4 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. तो संघ आज क्वालिफाय होईल कारण क्वालिफायरचा एक सामना उद्या आपण कव्हर करतो ही सूचना आपण लक्षात घ्या. ऑल सेट सामना सुरू होतो. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं आपण देऊयात ऑल द बेस्ट. बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत अक्षय. राऊंड विकेट. पहिला बॉल फुल टॉस. दिशा दिली आहे. निघालाय बॉल. फायर लेग आणि स्कोर लेगच्या मधोमध पायानं अडवण्याचा प्रयत्न. तो मात्र फिल्डरचा फोसलाय आणि बॉल हलवलो पोचलाय तर लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. मिसफिल मिस्टेक आणि पहिल्या बॉलवरती लक फॅक्टर ऑन होतोय. टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरेसाठी आलाय पहिला 4 चौकार. सध्या खातं खुलं होतं योगेश कोर आणि त्याचबरोबर टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरेचं. 4 धाब्यानं फलकाचा शुभारंभ. धावाचा श्री गणेशा. योगेश कोर मागच्या सामन्यामध्ये विद बॅट हवं तसं योगदान त्याला देता आलं नाही पण आता या सामन्यात त्याची विश्वासू सुरुवात झालेली आहे. यावेळेला स्टेट बॅटनं समोर डाऊन दी ग्राउंड स्वीट साऊंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारा पाठबळ देणारा हा ब्लास्ट योगेश कोरनं लावलाय जोर. ठोकलाय दमदार सिक्सर. षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आज ओपनर फ्लाइंग स्टार्ट सध्या डावात आपण बघत आहोत योगेश कोर कडून करण्यात आलेली आहे. चौकारा पाठोपाठ षटकार. 10 धावेचं त्याचं योगदान. एंड आता चेंज केला अक्षयनं. यावेळेला यॉर्कर सन्मान दिलाय. खराब बॉलवर बरसतोय आणि चांगल्या बॉलला सन्मान देतो योगेश. क्रिकेटमध्ये 2 नेहमीच गोष्टींचा सन्मान केला जातो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्याचबरोबर परफेक्ट यॉर्कर. तोच देताना सध्या आपण पाहिलं बॅटर योगेशला. शॉर्ट बॉल. यावेळेला पूल केला इन फ्रंट ऑफ मिड विकेट. फिल्डर उपस्थित होते पण त्याच्या समोर टप्पा पडला तसा बॉल उसळला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कोसळला. आणखीन एक चौकार आलाय योगेश कोरच्या बॅटमधून. आणखीन एक 4. गुड शॉट.
या चौकारासोबत सध्या एकूण धावासंख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. योगेश कोरियाची जबरदस्त सुरुवात, स्वप्नवत सुरुवात या महत्वाच्या सामन्यात, निर्णायक सामन्यात सध्या आपण बघत आहोत आर्यन स्पोर्ट्स टेंभरे क्रिकेट संघाकरता. चौकार, षटकार, डॉट बॉल, चौकार. 4 बॉल 14 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून कॉन्ट्रीब्यूट करण्यात आलेल्या आहेत. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार अक्षय. स्लॉकशिपचा प्रयत्न, अपील लाऊड होतं पण स्पर्धेमध्ये LBW विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच कारणासह पंचांची तटस्थ भूमिका. यष्टीरक्षक बॅक करतायत. डॉट बॉल, चौकार, षटकार, डॉट, चौकार, डॉट. 5 बॉलमध्ये रन्स बनलेले आहेत 14. स्टील 1 टू गो. बॉल तयार अक्षय. हा फुल टॉस आणि फुल टॉस पाठवलाय, फिरवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हवाई यात्रेकरता चौकारानं या षटकाची सुरुवात, तर षटकारानं केला शेवटच्या बॉलवर देखील तोडफोड. योगेश कोरच्या बॅटमधून आणखीन एक दमदार हिट, सिक्सर. स्कोर आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चौकार, षटकार, चौकार, षटकार, डॉट डॉट. अशा पद्धतीनं पहिल्या षटकात एकंदरीत 20 धावा येताना पाहायला मिळाल्या. मनोज केंबारी सध्या स्ट्रायकर एंडला बॉलिंग मार्कवर कुणाल राव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये ज्याची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली, स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं, तो सध्या बॉलिंग मार्कवर. स्कोर बोर्डवर बनलेले आहेत 20 धावा. षटक सुरू होते दुसरा. कॉमेंट्री बॉक्स कडून तयार कुणाल. पहिला बॉल स्ट्रेट बॅटनं समोर, मिस टाइम स्ट्रोक. आणि अखेरीस दुसऱ्या प्रयत्नात आता झेल संपादित केलाय तो अक्षयनं. पहिला झटका मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीम आर्यन स्पोर्ट्स टेंभरेला. फलंदाज बाद मनोज केंबारे बॅक टू डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्ट्रेट बॅटनं समोर, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल निसटला होता पण दुसऱ्या प्रयत्नात एका हातानं तो झेल संपादित होतोय. स्वतःला बॅक केलेला आहे अक्षयनं. धावासंख्या 20. पहिला धक्का. यासाठीच तुलसीदासजी बांडे, अभिजितजी झुंजाराव आणि त्याचबरोबर अक्षय सरनोबत तिने अतिथींना विनंती, या पण मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. स्कोर सध्या 20. एका विकेटच्या मोबदल्यात नवीन बॅटर धनाजी टोके आता बॅटिंग करता स्ट्रायकर एंडला दाखल झालेला आहे. या बलेला जबरदस्त फटका, कॉन्फिडंट सुरुवात. लॉंग ऑफला फिल्डर दूर आहेत, सीमारेषेच्या नजदीक. कॉल आता सेकंडचा दिलाय पण एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. कॉन्फिडन्स स्टार्ट जरूर केला होता, चांगला फटका होता, सेफ शॉट. एक सिंगल धाव. सिरीज ह्या विथ द हेल्प ऑफ टीव्ही अंपायर आपण चेक करूयात. पंचांचा तो सिग्नल आलेला आहे.
या 4 धावा असतील. क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला होता. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पंचांकडून टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आणि त्यानंतर तो कन्फर्मेशन कॉल थर्ड अंपायर कडून देण्यात आलेले साठी 4 धावा. सो धावफलकामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळेल. स्कोर आता अपडेट होतोय. 24 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला बॅकफुट जात असताना कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. सरदे शेवटी बॅकअपसाठी डीप मधून बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर उपस्थित झालेत. मिसफील्ड तिसरीचा कॉल आणि आता तिसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या मिळताना दिसेल. चांगली रनिंग भेटून द विकेट. चांगलं कॉलिंग. तिसऱ्या धावेची जी संधी बनली त्या संधीचं सोनं सध्या दोनही फलंदाज करत असताना 3 धावेसोबत सध्या स्कोर 27 धावा. 27 ला विकेट एक गमावलेली आहे देवगाव टायगर्सनं. यावेळेला टॉप एज बॉल वेत शॉट थर्डमॅन आणि शॉट फानले का झेलपर्यंत पोहोचले नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. कारण योगेश कोरची विकेट प्राइज विकेट आहे आणि अशा प्राप्त परिस्थितीत त्या विकेटसाठी तुम्ही एफर्ट दिले नाही तर एक्झॅक्टली येणाऱ्या कालावधीत त्याचा मोबदला तुम्हाला मोजावा लागेल. दोन्ही फिल्डर डबल माइंडेड झाले तेच सांगतायत विकेट किपर. डॉट बॉल. देवगाव टायगर्स सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट तरी स्ट्रगल करतोय. स्टील टू गो. या वेळेला समोर लॉफ्ट केला बॉल. मिस टाइम. आता संधी झेलची बनली आहे पण तिचा स्वीकार झाला नाही. मिस जजमेंट पुन्हा एकदा. बॉल निघाला लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टेक मिसफील्ड आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या त्याचा विरोधाभास मैदानात आपण बघत आहोत. चौकार. चौकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल 31 धावा. स्टील 1 टू गो. बॉलर तयार. कुणाल. शॉर्ट बॉल. यावेळेला बॅकफुट जात असताना पुल केलाय. गुल केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. माइटी ह्यूज ॲट मॅक्सिमम. सिक्सर. 2 ओव्हरच्या अंतिम टीमची धावसंख्या 37. दोन षटकात 37 धावा बनलेल्या आहेत. कुणाल रावच्या विरोधात 2 कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर 17 धावा त्या षटकात आल्या. एक विकेट देखील त्याला मिळाली. पहिल्याच बॉलवर मनोज यांना बाद करण्यात तो यशस्वी ठरला पण धावसंख्येचा वेग त्याला रोखता आला नाही. पहिल्या षटकात 20 धावा अक्षयच्या विरोधात. या षटकात 17 धावा कुणालच्या विरोधात. 2 षटकात 18.50 धावेची सद्यस्थितीला धावगती. स्कोर 37. षटक सध्या सुरू होते. तिसरं बॉलिंग मार्कवर आधी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला ड्रिंक्स ब्रेकरला रिक्वेस्ट आहे लगेचच आपण मैदानाच्या बाहेर या. सामना आपण कंटिन्यू करतोय. 2 बॉल 7 धावेचं योगदान धनाजी टोके यांच्या बॅटमधून तर 9 चेंडू 30 धावेचं योगदान नॉस्ट्रॅक रेडला देत आहेत योगेश. षटक सुरू होते तिसऱ्या. आधी सध्या बॉलिंग मार्कवर. या गोलंदाजाकडे देखील क्षमता आहे पण समोर आता दोन्ही सेट बॅटर त्याच कारणास्तव हे बॅटल पाहणं आता तितकंच इंटरेस्टिंग बनलेलं आहे. स्कोर 2 षटकात 37. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार. आधी तिसरं षटक सारिक ऑडेलेन कडून. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक. मात्र फिल्डर स्वीपर कव्हरला उपस्थित नाही. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डर बॅकअपसाठी पोहोचलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि तोपर्यंत तिसरी धावही तितक्याच सहजरित्या मिळताना दिसेल. 3 धावा आणि 3 धावेसोबत सध्या
एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झालेली आपल्याला पाहायला मिळते ती 40 ऑन बोर्ड. आणि पंचांनी आता पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत बाउंड्री चेकसाठी मागितलेली आहे. पुन्हा एकदा टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल ज्या वेळेला क्षेत्ररक्षकांना बॉल आतमध्ये ढकलला त्यावेळेला एक्झॅक्टली त्याचा पाय कुठे होता, त्याची बॉडी पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी आता विचारात घ्याव्या लागतील. क्षेत्ररक्षकाचा जबरदस्त प्रयत्न, 3 धावा त्या ठिकाणी मिळताना दिसतील आणि या 3 धावेसोबत आर्यन स्पोर्ट्स टेंबरेचा धावफलक सध्या आपण बघत आहोत 40 ऑन बोर्ड. 40 धावा सध्या स्कोर बोर्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात बॉल तयार होतोय. आधी सॅकरेनला योगेश, फुल टॉस आणि फुल टॉसला दिशा दिली आहे, दाखवलाय लॉंग लेग सी मार्चचा रस्ता. पंचांचा इशारा आलाय No+4 वेस्ट ऑफ बाईट बीमर आणि त्यावर ते येत आहेत या निर्णायक 4 धावा. इट्स अ फायफर. हा आलाय पंजा. No+4 एक्स्ट्रा 5 धावा आता बहाल करत असताना गोलंदाज आधी. नेक्स्ट बॉल फ्रीट. फ्रीट बॉल समोर केलंय आक्रमण, समोर केलंय हल्ला, मात्र लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाले ती 47 47 धावा सध्या स्कोर बोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. अजूनही पहिल्या डावाचे ओव्हरऑल 10 चेंडू बाकी आहेत. पाहायचंय मोठ्या धावसंख्येचं टार्गेट सेट होईल का. फुल टॉस, फाईन ग्लास, फाईन लेगच्या बाजूने फिरवलाय बॉल, डिफान लेग सी मार्चच्या बाहेर. डेलिकेट टच, पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका. काही क्षणासाठी टेस्ट मॅचचा फील जरूर आला, इतका दमदार फटका होता. फाईन ग्लास, फाईन टच, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार. या चौकारासोबत सांघिक धावफलकावरती अर्धशतकाची नोंद करत असताना संघ आर्यन स्पोर्ट्स टेमडे 51 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल याबलेला थ्रू द कव्हर्स, इनसाइड आउट, गॅप मध्ये पाठवलाय. स्वीपर कव्हरला वेगानं चाललाय बॉल, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सेकंड 4 योगेश कोरच्या बॅटमधून येतोय दुसरा 4 चौकार. या चौकारासोबत स्कोर सध्या डबल डिजिट मध्ये 55. 55 धावा आणि वैयक्तिक योगेश कोर 13 चेंडू नॉट आउट 44. या धावसंख्येवर शॉर्ट बॉल पूल केलाय आणि याच बरोबर झंझावाती अर्धशतक 14 बॉल मध्ये कंप्लीट केलंय ते योगेश कोरनं. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग आणि या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा फलंदाज ज्याचं व्यक्तिगत अर्धशतक साजरं होत आहे. सध्या आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहोत त्याचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. 6
चौकार 4 षटकार 357चा बॅटिंग स्ट्राईक रेट. 14 बॉलमध्ये नॉट आउट 50 धावा त्यानं स्कोर केलेल्या आहेत. आधीच्या विरोधात आतापर्यंत आलेल्या आहेत त्या निर्णायक तिसऱ्या षटकात 24 धावा. षटकारानं सांघिक धावफलक 61. 61 धावा सध्या स्कोरबोर्डवर. याबलेला फक्त दिशा दिली सॉफ्ट वॉटरमॅन खेळतायत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली योगेशनं. षटकाचे होईल सांगता एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात धावा संख्या बनली आहे ती 62. 62 धावा. षटकारानं जे अर्धचषक साजरं झाला तो रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर साइड अँगलनं 7 स्टार लाईव्ह इंडिया ऑफिशियल वाहिनीच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लॅरिटी 2 कॅमेरा डिश स्पर्धेचं नीट क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट आपण बघत आहोत. नव्यानं जर आपण या वाहिनीशी संलग्न झाले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ लाईक कमेंट शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. येणाऱ्या अनेक स्पर्धा अनेक नवनवीन इव्हेंट ही वाहिनी सातत्यानं कव्हर करत असते. सो तुम्ही देखील 7 स्टार लाईव्ह इंडिया ऑफिशियल फॅमिलीचा हिस्सा बना. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बॉलर तयार अनिकेत. पहिला बॉल अनिकेतचा राऊंड विकेटनं लेग स्टिकला सोडून चालला. डाव्या स्टिकच्या बाहेर आहे पण तो सांगतायत मयूर मार्के सर इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 63. 63 धावा. स्पर्धेतील दुसरा फलंदाज ज्यानं वैयक्तिक अर्धशतक साजरं केलेलं आहे योगेश कोर. 15 बॉलमध्ये अनबीटन नॉट आउट 51. 51 धाब्याची धुवाधार खेळी सध्या साकारतोय. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटर आले. पूल केलाय गुल केलाय रोहित शर्मा स्टाईल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाव पॅकेट योगेश कोरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल हिट सिक्सर. षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 69. 69 धावा धावफलकावर तर वैयक्तिक योगेश कोर 16 बॉलमध्ये नॉट आउट 57. 57 धाब्याची धुवाधार खेळी सध्या साकारत असताना पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. बॉल तयार हो. यावेळेला वेस्ट ऑफ बाईट भीमर फुल टॉस आणि फुल टॉसला दिशा दिली आहे फार लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डर आले होते पण त्यांच्या आवाक्याबाहेर एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भीमर बॉल आणि त्यावरती येणारा हा 4. नो प्लस 4. आणखीन एक पंजा आलेला आहे. आणखीन एक 5 आलेला आहे. अतिरिक्त उंची होती. ओव्हर द वेस्ट नव्हता तर ओव्हर द हेड हा होता. येस इट इज. नेक्स्ट बॉल फ्रीड. स्कोर सध्या आपण बघत आहोत 74. 74 धावा. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी. बॉलर तयार अनिकेत. यावेळेला खोलात टाकलाय बॉल. बॅटची कडा घेत शॉट फार लेगला दाखल होतोय. धाव इथे मिळणार नाही सरदे शेवटी होते. छोटेखानी कमबॅक झाले. छोटेखानी वापसी अनिकेत कडून. प्रत्येक डॉट बॉल दिलासा देईल गोलंदाज आणि त्याचबरोबर टीम देवगाव टायगर्सला. स्कोर सध्या 74. 74 धावा. 4 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी. त्यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉल थ्रू द कव्हर्स. गॅप मोठा आहे. फोल्डर मात्र बॅकवर्ड पॉइंटचे पोहोचले. थोडा वेळ घेतला बॉल उचलण्याकरता. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. सो डबल बरोबर सध्या स्कोर आपण बघत आहोत 76. 76 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 3 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचंय योगेश कोरची भूमिका आता या 3 चेंडूवरती कशा पद्धतीने तो अदा करेल. आतापर्यंत 63 धावा त्याने व्यक्तिगत बनवलेल्या आहेत. फुल टॉस ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला. फिल्डर मिळते एक सिंगल. सेकंडचा कॉल आता केला जाईल आणि तो डेफिनेटली कम्प्लीट होईल कारण गोलंदाजाला पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल गॅदर करता आला नाही. त्याच्यापासून बॉल थोडा दूर गेला. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगलं तालमेल साधलंय. चांगलं कॉर्डिनेशन चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या प्राप्त होत आहेत. 2 धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 78. 78 धावा. स्टील 2 टू गो.
20 बॉलमध्ये 65 धाब्याची विस्फोटक विध्वंसक खेळी सध्या साकारतोय योगेश कोर सध्या स्टाकर एंडला. यावेळेला लेंथ बॉलचा वापर सडनली चेंडू राईज होतोय. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली योगेश कोर सारख्या सेट बॅटरला देखील ते टॅकल करता आले नाही. चांगला बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 78-78. पहिल्या डावाचा अंतिम बॉल पाहायचा आता शेवट कसा असेल. सुरुवात तर पहिल्या डावाची चौकाराने योगेशनं केलेली आहे. यावेळेला 360 स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न टॉपेज आणि अखेर शेवटच्या बॉलवरती गोलंदाजांची अखेर झाली आणि योगेश कोर झेलचित झेलबाद होऊन माघारी परततोय. पहिला डाव संपलाय. 65 धाब्याची धुवाधार खेळी साकारत असताना योगेश कोर शेवटच्या बॉलवर झेलबाद. अठ्ठ्याहत्तर धावा बनला गेलाय. 79 धाब्याचं मोठं टार्गेट सेट होत आहे. पहिल्या डावात योगेश कोर यांचं झंझावाती अर्धशतक 65 धाब्याचं त्यानं दिलेलं योगदान. आणि आता पाहायचं दुसऱ्या डावात स्पेशली आता देवगाव टायगर्स कडून कुणाल राव कडून अधिकच्या अपेक्षा आहेत. त्यानं यापूर्वीच्या सामन्यात वैयक्तिक अर्धशतक साजरं केलेलं आहे. कशा पद्धतीनं रंगेल दुसरं सत्र, कशा पद्धतीनं रंगेल रनचेस, काय घडेल का बिघडेल. हा सामना जिंकत असताना जनमाल बेलपाडा विरुद्ध क्वार्टर फायनल मध्ये बक्षीसपात्र फेरीत कुठला संघ धडक मारेल, भरपूर सारे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. पण येणारं दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्रात या सामन्याचा निकाली जाहीर होताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीनं रंगेल कशा पद्धतीनं रंगेल दुसरा डाव या कोऱ्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलावा. आणि ऐकूयात प्राऊड व्हॉइस ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शिळके सरांचा आवाज. थँक्यू.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आपण विलंब करू नका, वेळेचा अपव्यय होणं अपेक्षित नाही. खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकामध्ये उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. 79 धावांचा रनचेस मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण बघत आहोत. 24 चेंडू 79 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर कुणाल राव. 2 अर्धशतकवीर एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आपण बघू. या अगोदरच्या डावामध्ये योगेश कोर याने अर्धशतक कंप्लीट केलं आणि त्याचबरोबर पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये कुणाल राव याने सुद्धा अर्धशतक कंप्लीट करताना आपण पाहिलं. योगेशने 22 चेंडूंमध्ये 65 धावांचं भरीव योगदान दिलं होतं. पाहिजे तोच कित्ता गिरवता येईल का या डावामध्ये कुणाल रावला. पहिला चेंडू कमी गतीने हाताळला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा पंच मागे बहत आहेत. त्यांच्या पद्धतीने हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पद्धतीचे रनचेस ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करत असता त्यावेळेस चारही गोलंदाजांवर तुम्हाला आक्रमण उभारणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे रनचेस कठीण बनत असतात, कारण निर्धारित 4 षटकांमध्ये तुम्ही 2 षटकं जर आपण पाहिली तर ते 20 किंवा 22 षटकांचे खेळू शकता. परंतु प्रत्येक षटकामध्ये ज्यावेळेस 20 धावा किंवा त्यापेक्षा अधिक धावा अपेक्षित असतात त्यावेळेस गोलंदाजी करणारा संघ जो आहे त्या सामन्यामध्ये नेहमी वरचढ असतो. हेलिकॉप्टर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले, त्याला चकवत असताना चेंडू मागे निघून गेला. वेंट लाईक अ ट्रेस बुलेट फॉर रन्स. फलंदाजाला जितकं तुम्ही खेळवता तितकं फलंदाजाच्या वतीने कमी धावा बनतात असं आपण नेहमी म्हणतो. परंतु ज्या फलंदाजाकडे हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याची क्षमता आहे अशा फलंदाजाच्या विरोधात मग कदाचित तुम्हाला तुमचा पवित्रा बदलता आला पाहिजे. आणखी एकदा बॉटम हँडचा वापर करण्यासाठी फोर्स केला जात आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने कंप्लीट करता त्यावेळेस क्षेत्ररक्षकावर मानसिक दबाव येत असतो आणि तो मानसिक दबाव अथवा सायकोलॉजिकल प्रेशर व्यवस्थितरित्या त्याला जर हँडल करता आला नाही तर त्याच्याकडून काही चुका होणं अपेक्षित असतात क्षेत्ररक्षणात. तेच झालं होतं. त्याचमुळे एक धाव जिकडे पूर्ण होणं शक्य होतं तिथे धावा बनल्या 2. एकूण धावा आहेत 7. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. यावेळेचा फटका चांगला आहे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. ऑन साइडला फटका खेळला गेलेला आपण बघत आहोत.
आणि एकच धाव मिळते. एकेरी धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण बघू शकू. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले 12 अर्थात 12. एकही गडी गमावलेला नाही, परंतु आता तुम्ही किती फलंदाज राखून ठेवता याला महत्व नाही. तुम्ही धावफलकावर किती धावा बनवता याला महत्व आहे. तुम्ही किती विकेट्स गमावलेले आहेत याला महत्व नाही. पहिल्या चेंडूपासून काउंटर अटॅक करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके येणं गरजेचं आहे. गती काढून घेतली फलंदाजाला, ती ओळखता आली नाही. पंच मात्र मागे वळत आहेत. उजवी एष्टी सोडून जाताना चेंडूला पंचाने निहाळलेले आहे, त्याचमुळे हा व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा बनलेले आहेत. करंट रन रेटचा विचार केला तर 15चा करंट रन रेट, अपेक्षित रन रेट हा 20चा आहे. हे अंतर कव्हर करण्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठे 24 ते 25 धावांचं एक षटक मिळणं गरजेचं आहे. इथेही आपण बघतो यावेळेस कडा लागली बॅटची आणि चेंडू मागे निघून गेला. टिपण्यात आला जेल, त्याचमुळे फलंदाज आधीचा संपला खेळ. पहिला गडी गमावला. 79 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना देवगाव टायगर्सने फलंदाज आधी बाद. संपले. एक धावफलकावर धाव आहे. 13. एक गडी बाद. या अगोदर आपण विविध स्पर्धांची चर्चा केली होती. टेनिस बॉल मध्ये अनेक स्पर्धांचा बोलबाला असतो. मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट मध्ये गेली अनेक वर्षांची परंपरा जपणारी स्पर्धा अर्थात आदर्श चषक येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा माजी केंद्रीय मंत्री चषक या नावाने इथे धानिवलीकरांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. त्या स्पर्धेबरोबर सुद्धा आपण सगळेजण जोडले जाऊ ही अपेक्षा आपण करूया. 13 रन्स, 13 धावा बनलेले आहेत. एक गडी गमावलेला आहे. अनुभवी गोलंदाज सुहास गोलंदाजीच्या मार्गावर दाखल होत आहेत. स्टार्किंगला फलंदाज कुणाल 5 चेंडूंमध्ये 11 धावांवर खेळत आहेत. आता या सामन्यामध्ये जर विजय मिळवायचा असेल बॅटिंग टीमला तर कुणाल चांगल्या फॉर्म मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. सातत्याने फुलरलेनचे चेंडू फेकले जात आहेत. या दोन संघांचा विचार केला तर दोन्ही संघांना एकमेकांची बलस्थानं माहीत आहेत. दोन्ही संघांना एकमेकांच्या उणिवा माहीत आहेत. कुणालला खेळत असताना गेले अनेक वर्षापासून सुहास भाऊ आणि त्यांच्या टीमने पाहिलेले, त्याचमुळे त्याच्या विरोधात इथे कुठे ना कुठे सक्सेसफुल प्लॅनिंग होत आहे. या बेचा चेंडू अनसर्टेनिटी कॉरिडॉरवर फेकलेला ट्रीम लाईनच्या बाहेरून निघून गेला. यष्टीरक्षकाने व्यवस्थितरित्या पकडला. पंच मागे वळले. हा चेंडू वाईट घोषित झाला. एक धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावा या तितक्या महत्वाच्या नसणार आहेत. फक्त त्या धावफलकावर जोडल्या जातील. फार मोठा इम्पॅक्ट यामधून साधता येणार नाही. हा फटका बघा. एकदा बघा, दोनदा बघा, अनेकदा बघा. खूप दूरवर चेंडू जाऊन विसावलेला आहे. माहिती हिट, घणाघाती प्रहार, षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानी पंचांच्या वतीने करण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल साठी ही मागणी झालेली आहे. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट हॅज बीन डिमांडेड बाय ऑन फील्ड अंपायर.
हा वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल आणि त्याचमुळे धावपलक 21 पण 21 वर जाऊन पोहोचलेला आहे. समोर ठेवलाय, समोरच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, काय घडतंय हे पाहायचंय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले परंतु त्याला तिथे चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं नाही. चेंडूने सीमारेषा भेदली, चौकार. हा बघा ऑन स्क्रीन रिप्ले. चांगला फटका होता, चौकारासाठी खेळला गेला होता कुणालच्या वतीने. पायांमध्ये चेंडू ठेवणे हाच निर्धार खरं तर गोलंदाजाचा सातत्याने आपल्याला जाणवलेले आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लाईन ऑफ अटॅक जर आपण पाहिला तर तो उजवेष्टीच्या बाहेर आहे. तिसऱ्या चौथ्या स्टंपवर चेंडू ठेवला जातो. त्याचबरोबर फुल लेंथ जास्तीत जास्त वेळा चेंडू हा अगदी बरोबर पायांच्या जवळ ठेवण्यात येत आहे गोलंदाज सुहासच्या वतीने. 2 फटके जरी आले होते त्याच्या विरोधात तरी अंतर फार मोठं आहे, कारण तुम्हाला 20 धावा प्रत्येक षटकामागे बनवायचे आहेत आणि ते चॅलेंज स्वीकारलं तर आहे फलंदाजाने, परंतु ते कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे आपल्याला पाहावं लागेल. पावलांचा वापर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं, बॉडी बॅलन्स गमावला. एक तर पूर्ण, दुसरीसाठी जावं लागेल. क्षेत्ररक्षकांची धाव क्रिकेटमध्ये फुटबॉलच्या स्किलचा वापर करण्याचा प्रयत्न योग्यचा फसला, चौकार. एकोणऐंशी धावा बनवणं अत्यंत कठीण काम आहे की जे करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज. कुणालने एकतर्फी किल्ला आतापर्यंत लढवलेला आहे. 10 चेंडूंमध्ये 25 धावांवर खेळतोय. 50 धावांची गरज, 13 चेंडूंचा शेष. इथे एखादा षटकार येणं अपेक्षित आहे बॅटिंग टीमला. तसं जर झालं तर मग पुढे जाऊन 44 धावा 2 षटकांमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज ऑफ 22 रन्स पर ओव्हर असं इक्वेशन आपण त्याचा अंदाज लावू शकतो. खरं तर क्रिकेट हा खेळ कल्पना विलासात खेळला जात नाही, तो वास्तववादी आहे. इट्स अ रिअलिस्टिक गेम. डावी एसटी सोडून जाताना चेंडूला आपण बघतो, परंतु बरोबर मधल्या आणि डाव्या एसटी वरून जात असताना चेंडू बरोबर इथे पंचांनी पाहिला आणि याचमुळे हा चेंडू निर्धाव आलेला आहे. थोडी शंका जरूर होती, परंतु अगदी बरोबर डावी एसटी नाही, मला असं वाटतं उजव्या एसटीच्या वरून चेंडू निघून गेला. शपल क्रॉस झाले होते. बॅटर षटकं संपली. 2 षटकांमध्ये बनलेले आहेत 29. उर्वरित 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत 50. बारा चेंडू 50 धाबा. गोलंदाज आयुषच्या विरोधात हेलिकॉप्टर ऑन ड्राईव्ह खेळला गेलेले फलंदाज अक्षयच्या वतीने. मी नेहमी ती चर्चा करत असतो की व्हर्टिकल ब्लेडने फलंदाजाला खेळण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही भाग पाडता त्यावेळेस कम्पॅरेटिव्हली कमी धावा बनतात, परंतु तुम्हाला त्या गोलंदाजीमध्ये योग्य टप्पा दाखवणं गरजेचं असतं आणि तोच टप्पा पकडलेला आहे गोलंदाजाने आतापर्यंत. चांगली गोलंदाजी केलेली आहे. फलंदाजाने मेरिटवर जरूर खेळले, परंतु काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण प्रवास फार मोठा आहे. पहिल्या चेंडूमध्ये गती कमी दिली होती गोलंदाजाने, परंतु दुसऱ्या चेंडूवर भरधाव वेग पाहायला मिळतो गोलंदाजाच्या वतीने. आयुष गोलंदाजी करतायत. 10 चेंडू 49 धावा, 490चा स्ट्राईक रेट हवाय.
इट्स अ व्हेरी टफ जॉब फॉर बॅटर. खूपच टफ आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द वापरायचा नसतो. बाणाप्रमाणे सरळ फटका होता. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. चांगला फटका, दर्जेदार चौकार जरूर आलेला आहे. ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघूया. कडा लागते, मागच्या बाजूने चेंडू येताना आपण बघतो क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित डीप थर्डमॅनला. चेंडूपर्यंत पोहोचतायत, चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी झालेली आहे. धाव मिळालेली आहे एक. एकेरी दुहेरी धावा या डावामध्ये तितक्या महत्वाच्या नाही आहेत. 8 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. त्यामुळे पराभवाकडे हा डाव निघालेला आहे बॅटिंग टीमचा, देवगाव टायगर्सचा. 35 बनलेले आहेत, एक गडी गमावलेला आहे. कधी कधी काही सामन्यांमध्ये जो निकाल आहे तो एका डावामध्येच बऱ्याचदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. म्हणजे पहिल्या डावामध्ये तुम्ही 4 षटकांमध्ये जर 80 बनवल्या किंवा ते टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला दिलं तर बऱ्याचदा प्रेक्षकांसाठी अपेक्षित रिझल्ट असा असतो की मग चेसिंग करणारी टीम बऱ्याचदा पराभव पत्करू शकते किंवा त्यांचा पराभव होऊ शकतो असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने डाव पुढे जात असताना आपण बघत आहोत. हा शेवटचा चेंडू होता या षटकातील की जो फेकला गेला गोलंदाजाच्या वतीने. धावफलक आहे 35 आणि आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. बेलपाडा टीम कॅप्टन हर्षल, आपण कुठे उपस्थित असाल तर या लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये. बेलपाडा टीम कॅप्टन हर्षल. निर्धारित 3 षटकांचा तो सामना खरं तर दोन्ही संघांना खेळण्याची संधी मिळेल. चांगला फटका खेळलाय फलंदाजाने. थोडा उशीर जरूर झाला, परंतु आपल्या क्लासचा परिचय देणारा फटका खेळता आलेला आहे. फलंदाज अक्षयला कव्हरच्या दिशेने चेंडू उडवला होता, षटकारासाठी निघून गेला. दर्जेदार फटका खेळला होता फलंदाज अक्षयने. 3 चेंडू शेष, 37 धावांची गरज. आणखी एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न तर झालाय. एसटी रक्षक सुहास चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. नॉस्टाकिंगला थ्रो सुद्धा आलेला आहे. फलंदाजाला धावबाद केलं जात आहे. खरं तर तितका काही फरक पडला नसता फलंदाजाला बाद केलं नसतं तरी, परंतु आता गोलंदाजाने तो निर्णय घेतला. एक अतिरिक्त धाव या धावपलकावर जोडून द्यायची नाही असं ठरवलं. नवीन फलंदाजाला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जाण्याची त्यामुळे संधी मिळाली. फलंदाज अक्षय बाद झालेले आहेत. 2 चेंडू शेष. स्ट्रायकिंगला बॅटर कुणाल. आता कुणाल सुद्धा एक्सपेरिमेंटल मोड मध्ये आलेले आहेत. डावखुरे आताच्या फलंदाजाप्रमाणे ते उभे राहिलेले आहेत. काही प्रयोग मैदानाच्या आतमध्ये त्यांना करायचे आहेत. बॅट तर फिरली जोरात, हा झेल सुटला. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. बेलपाडा टीम कॅप्टन हर्षल, आपण उपस्थित व्हा. आपली उपस्थिती गरजेची आहे.
शेवटचा चेंडू चांगला फटका चौकार मिळाला, परंतु सामना जिंकला आर्यन स्पोर्ट्स टेंभरेने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजच्या दिवसामध्ये आपल्याला जय हनुमान क्रिकेट क्लब बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट्स टेंभरे अशी ही आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीची लढत पाहायला मिळेल. जिंकणाऱ्या संघाचं खूप खूप अभिनंदन. पराजित संघ, एक सामना तुम्ही जिंकलात, दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला पराजय पत्करावा लागला. चांगलं क्रिकेट खेळलेत देवगाव टायगर्सचे खेळाडू, तुमचंही कौतुक. सामन्यातील सामन्यावर खेळाडू ज्याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. 22 चेंडूंमध्ये 65 धाबांची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारली, झुंजार खेळी आपण पाहिली, चौकार षटकारांचा सडा पाडला असे खेळाडू प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर सामन्यातील सामनावीर. रोहित हारड यांचं मत आहे की सामनावीर खेळाडू योगेश कोर नसून तो धनाजी टोके आहे. आता बघू तसा बदल करता आला तर तोही करता येईल. उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर खेळाडूला सामनावीरची ट्रॉफी देऊ. त्याचबरोबर यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. तुषार कथोरे त्याचबरोबर रोहित ठाकरे जा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक संपन्न करा. त्याचबरोबर सामनावीर खेळाडूला सामनावीरची ट्रॉफी वितरित करा. योगेश कोर इज द प्लेयर ऑफ द मॅच. संपन्न केली जात आहे. सामना निर्धारित 4 षटकांचा खेळला जात आहे आणि हा सामना जिंकणाऱ्या संघाने कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या दुपारी 4 वाजता रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे. राहुल या सूचनेकडे लक्ष असू द्या. नाणेफेक जिंकली बेलपाडा टीमच्या संघनायक हर्षलने. तिसरी नाणेफेक सलग त्याने जिंकलेली असं वाटतं मला. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. रोहित हारड आणि टीम क्षेत्ररक्षण सज्ज करा. बक्षीस पात्र फेरी थोड्याच वेळात सुरू होईल. समालोचन कक्षामध्ये बदल होईल. समालोचन कक्षातून मुरबाड तालुक्यातील नामांकित समालोचक दीपक बिराडे सर.